श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मनात चिंता आहे, भीती आहे, अस्वस्थता आहे किंवा जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. कधी कधी बाहेरून सर्व काही ठीक दिसत असते, पण मनाच्या आत मात्र वादळ सुरू असते. नोकरीची चिंता, पैशांची काळजी, कुटुंबातील मतभेद, आरोग्याच्या समस्या, भविष्याची अनिश्चितता या सगळ्यामुळे मन अस्थिर होते. अशा वेळी आपण स्वतःलाच विचारतो, माझे मन इतके अस्वस्थ का आहे? प्रिय मित्रांनो, मनाला शांतता बाहेरच्या परिस्थितीतून मिळत नाही. ती आपल्या विचारात, आपल्या दृष्टिकोनात आणि आपल्या आचरणात निर्माण होते. आज आपण मन शांत ठेवण्याचे 7 सोपे मार्ग जाणून घेणार आहोत. हे कोणतेही जादूचे उपाय नाहीत, पण रोज थोडे थोडे आचरणात आणले तर मन अधिक स्थिर, संयमी आणि सकारात्मक होऊ शकते. जर हा संदेश तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहा. चला आता पहिल्या मार्गाकडे वळूया. दिवसाची सुरुवात शांततेने करा. आपला संपूर्ण दिवस अनेकदा सकाळच्या सुरुवातीवर अवलंबून असतो. जर दिवसाची सुरुवात घाई, तणाव किंवा मोबाईलवरील नकारात्मक बातम्यांनी झाली तर त्याचा परिणाम दिवसभर जाणवू शकतो. म्हणून सकाळी उठल्यावर काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा. शांत बसा, काही वेळ हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. मनात कृतज्ञतेची भावना जागवा. स्वतःला सांगा, आजचा दिवस मी शांतपणे, संयमाने आणि प्रामाणिकपणे जगणार आहे. अनेकांना सकाळी काही मिनिटे प्रार्थना किंवा नामस्मरण केल्याने मानसिक स्थैर्य मिळाल्याचा अनुभव येतो. जर तुमची श्रद्धा स्वामी समर्थावर असेल तर प्रेमाने त्यांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या काही क्षणांमध्ये मनाला शांत होण्याची संधी मिळते. यानंतर दिवसातील कामांची यादी करा. एका वेळी एकच काम करा. सर्व समस्या एकाच वेळी सोडवण्याचा प्रयत्न केल्याने मनावर अनावश्यक ताण येऊ शकतो. लक्षात ठेवा, शांत सुरुवात म्हणजे शांत दिवसाची पहिली पायरी. दुसरा मार्ग, जे आपल्या हातात नाही त्याची सतत चिंता करू नका. आपल्या मनातील अस्वस्थतेचे मोठे कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी अशी अपेक्षा. पण वास्तव वेगळे असते. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य पूर्णपणे आपल्या हातात नसते, पण वर्तमानात आपण काय करतो हे मात्र आपल्या हातात असते. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा, ही गोष्ट मी बदलू शकतो का? जर उत्तर होय असेल तर कृती करा. जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ऊर्जेचा उपयोग योग्य कृतीसाठी करा. स्वतःला वारंवार दोष देणे, सतत तुलना करणे किंवा प्रत्येक परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे मनाला अधिक थकवते. त्याऐवजी आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. आजचे योग्य कर्म उद्याच्या चांगल्या परिणामांची शक्यता वाढवते. जीवनात काही प्रसंग आपल्या इच्छेनुसार घडतात तर काही घडत नाहीत, पण प्रत्येक अनुभवातून आपण काहीतरी शिकू शकतो. आजपासून एक छोटा संकल्प करा, मी माझ्या हातातील गोष्टींवर पूर्ण प्रामाणिकपणे काम करीन आणि जे माझ्या हातात नाही त्याबद्दल अनावश्यक चिंता करणार नाही. हा विचार मनाला हलकेपणा देऊ शकतो. मार्ग तिसरा, नकारात्मक विचारांवर नियंत्रण. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी नकारात्मक विचार येतात. भीती, शंका, अपयशाची चिंता, इतरांची तुलना किंवा माझ्याकडून काहीच होणार नाही असे विचार मनात येणे हे मानवी अनुभवाचा भाग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार येणे आणि त्या विचारांवर विश्वास ठेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मनात एखादा नकारात्मक विचार आला तर लगेच तो खरा आहे असे मानू नका. स्वतःला विचारा, या विचारावर पुरावा काय आहे? मी परिस्थितीकडे फक्त एका बाजूने पाहत आहे का? याच परिस्थितीकडे दुसऱ्या सकारात्मक दृष्टीने पाहता येईल का? अनेकदा आपले मन भीतीमुळे वास्तवापेक्षा मोठे चित्र उभे करते. जर एखाद्या दिवशी कामात अपयश आले तर याचा अर्थ संपूर्ण आयुष्य अपयशी झाले असा होत नाही. जर एखाद्याने तुमची टीका केली तर त्याचा अर्थ तुमची किंमत कमी झाली असा होत नाही. म्हणून नकारात्मक विचारांना मनात कायमचे घर देऊ नका. जेव्हा असे विचार येतील तेव्हा काही क्षण शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. अनेक भक्तांना नामस्मरण केल्याने मन भरकटण्यापेक्षा एका शांत केंद्राकडे वळल्याचा अनुभव येतो. श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचे स्मरण करा आणि मग पुन्हा वर्तमान क्षणात आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दिवसात चांगल्या गोष्टींची नोंद करा. कितीही लहान यश असले तरी त्याची दखल घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही विचारांचे निरीक्षक आहात. योग्य विचारांची निवड करण्याची ताकद तुमच्यात आहे. मार्ग 14, क्षमा आणि कृतज्ञतेची सवय. मित्रांनो, मन अस्वस्थ राहण्याचे एक मोठे कारण म्हणजे जुन्या दुखावणाऱ्या आठवणी घट्ट धरून ठेवणे. कोणीतरी आपल्याशी चुकीचे वागले, कोणीतरी विश्वासघात केला, कोणीतरी आपला अपमान केला, या आठवणी वारंवार मनात आणल्या तर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होतो. क्षमा म्हणजे चुकीचे वर्तन योग्य ठरवणे नाही. क्षमा म्हणजे त्या वेदनेच्या ओझ्यातून स्वतःला हळूहळू असे मुक्त करण्याचा निर्णय. ज्याने चूक केली आहे त्याच्यापेक्षा तुमच्या मनशांतीला अधिक महत्त्व द्या. याचबरोबर कृतज्ञतेची सवय लावा. दररोज रात्री स्वतःला विचारा, आज मला कोणत्या 3 गोष्टींसाठी आभार मानता येतील? कदाचित माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, मला आज अन्न मिळाले, मला नवीन दिवस जगण्याची संधी मिळाली, कोणीतरी माझी मदत केली, मी आज काहीतरी नवीन शिकलो. अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यावर मन हळूहळू कमतरताऐवजी मिळालेल्या आशीर्वादांकडे पाहू लागते. कृतज्ञतेमुळे अहंकार कमी होतो, समाधान वाढते आणि मनात शांततेची भावना निर्माण होते. जीवनात सर्व काही आपल्या मनासारखे घडणार नाही, पण जे आहे त्याचा स्वीकार
करून जे शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करत राहणे हीच खरी सकारात्मक वृत्ती आहे. आता आपण मार्ग 5वा पाहू, चांगल्या संगतीचे महत्त्व. चांगल्या संगतीचे महत्त्व. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, जशी संगत तसा रंग. ही म्हण आजही तितकीच खरी आहे. आपण ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतो त्यांचा आपल्या विचारांवर, बोलण्यावर आणि वागण्यावर नकळत परिणाम होत असतो. जर सतत तक्रारी करणाऱ्या, नकारात्मक बोलणाऱ्या किंवा इतरांना कमी लेखणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलो तर नकळत आपल्या मनातही तसा दृष्टिकोन तयार होऊ शकतो. पण जर आपण प्रामाणिक, सकारात्मक, प्रेमळ आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहिलो तर आपल्या मनातही आशा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो. याचा अर्थ प्रत्येकाशी संबंध तोडणे नाही, तर शक्य असेल तेव्हा अशी संगत निवडणे जी आपल्याला अधिक चांगला माणूस बनवते. चांगली पुस्तके वाचणे, प्रेरणादायी विचार ऐकणे, कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवणे आणि मनाला उभारी देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ देणे हे देखील चांगली संगतच आहे. दररोज स्वतःला दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी अशा कोणत्या गोष्टींच्या सहवासात होतो ज्यामुळे माझे मन अधिक शांत आणि सकारात्मक झाले. हा छोटासा प्रश्न तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. मार्ग क्रमांक 6, संयम व सातत्याची शक्ती. प्रिय मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. लगेच यश, लगेच पैसा, लगेच परिणाम. पण निसर्ग आपल्याला वेगळाच धडा शिकवतो. बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही. झाड वाढण्यासाठी वेळ लागतो. तसंच आयुष्यातील चांगल्या बदलांनाही वेळ लागतो. जर तुम्ही रोज चांगले विचार करत असाल, प्रामाणिक प्रयत्न करत असाल, स्वतःमध्ये सुधारणा करत असाल तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. मध्येच हार मानू नका. लहान लहान पावलेही मोठ्या प्रवासाचा भाग असतात. कधी कधी आपण प्रामाणिक प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम लगेच मिळत नाही. अशा वेळी निराश होण्याऐवजी स्वतःला आठवण करून द्या, मी योग्य दिशेने चालत आहे, माझे काम प्रयत्न करणे आहे. संयम म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. संयम म्हणजे प्रयत्न सुरू ठेवत योग्य वेळेची वाट पाहणे आणि सातत्य म्हणजे दररोज थोडेसे का होईना पण आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहणे. या सवयीमुळे आत्मविश्वास वाढतो, मन स्थिर होते आणि चिंता कमी होऊ लागतात. जीवनात मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण योग्य विचार, योग्य संगत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे मनात शांतता आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. आता जाणून घेऊया 7वा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग. स्वतःवर प्रेम करणे आणि वर्तमानात जगा. मित्रांनो, आपण अनेकदा इतरांची काळजी घेतो, त्यांना समजून घेतो, त्यांना माफ करतो, पण स्वतःबाबत मात्र खूप कठोर असतो. एक छोटी चूक झाली की आपण स्वतःलाच दोष देत राहतो. एक अपयश आले की स्वतःची किंमत कमी समजू लागतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या पद्धतीने मी स्वतःशी बोलतो, त्याच पद्धतीने मी माझ्या जिवलग मित्रांशी बोलेल का? जर उत्तर नाही असेल, तर स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलण्याची वेळ आली आहे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे अहंकार नाही. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या गुणांचा स्वीकार करणे, स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकणे आणि प्रत्येक नवीन दिवसाला नव्याने सुरुवात करण्याची संधी समजणे. वर्तमानात जगण्याची कला. आपल्या मनातील बहुतेक चिंता 2 गोष्टींमुळे असते, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्यकाळ पूर्णपणे आपल्या हातात नसते, पण हा वर्तमान क्षण हा आपल्या हातात आहे. आज तुम्ही कोणता विचार निवडता, कोणते शब्द बोलता, कोणती कृती करता यावर उद्याचे आयुष्य उभे राहते. म्हणून दिवसातून काही मिनिटे फक्त वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा. शांतपणे श्वास घ्या, निसर्गाकडे पहा, मनात कृतज्ञता जागवा आणि स्वतःला सांगा, हा क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे. अंतर्मनात शांतता निर्माण करा. खरी शांतता बाहेर मिळत नाही, ती आपल्या अंतर्मनात निर्माण होते. ती निर्माण होते जेव्हा आपण तुलना करणे कमी करतो, जेव्हा अपेक्षांचे ओझे हलके करतो, जेव्हा प्रामाणिकपणे कर्म करतो, जेव्हा प्रेम, दया आणि संयम यांचं जीवनात स्थान देतो आणि सर्वात महत्त्वाचे श्रद्धा ठेवतो. अनेक भक्तांसाठी प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण हा मन शांत करण्याचा आधार असतो. श्रद्धेने काही क्षण श्री स्वामी समर्थ या नामाचे स्मरण केल्याने मन एकाग्र करण्यास मदत होऊ शकते. या 7 मार्गांचा सार. चला आज आपण संपूर्ण प्रवासात थोडक्यात आढावा घेऊया. पहिला, दिवसाची सुरुवात शांततेने करा. दुसरा मार्ग म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याची अनावश्यक चिंता करू नका. तिसरा, नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा. चौथा मार्ग म्हणजे क्षमा आणि कृतज्ञतेची सवय लावा. चांगल्या संगतीची निवड करा. हा 5वा मार्ग. 6वा मार्ग म्हणजे संयम आणि सातत्य कधीही सोडू नका. आणि 7वा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्वतःवर प्रेम करा, वर्तमानात जगा आणि अंतर्मनात शांतता निर्माण करा. प्रिय स्वामीमय परिवार, प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात संकटे येतील, कठीण दिवस येतील, कधी अश्रूही येतील, पण लक्षात ठेवा, कुठलाही काळ कायमचा नसतो. रात्र कितीही गडद असली तरी पहाट ही होतेच. तुमच्यात
संघर्ष करण्याची ताकद आहे. तुमच्यात पुन्हा उभे राहण्याची क्षमता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार ठेवा. प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आशेने करा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंतही पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होईल. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि मन शांत ठेवा. आणि हे 7 मार्ग तुमच्या आयुष्यात नक्की अवलंबवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.